Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा एका मंत्र्यावरती आरोप. विभाग चालवायला महिला नको, एका मंत्र्यानं म्हटलं. म्हैसकर यांचा 2023च्या महायुती सरकारमधील एका मंत्र्यावरती आरोप. मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे. एसआयटी चौकशीत अत्याचारी भोंदू अशोक खरातची प्रतिक्रिया. फसवणुकीच्या गुन्ह्यात कबुली. खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल. सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका. बीडमधील एका इसमाच्या एसआयटीकडील तक्रारीनं खळबळ. पडताळणी होण्याची शक्यता. खोडसाळपणे तक्रार केल्याचा देखील संशय. ईडीकडनं भोंदू खरातची 3 खाती सील. फरार कल्पना खरातचेही एक बँक खातं ईडीकडनं सील. बँक खात्यातील 3 वर्षांपासूनच्या व्यवहारांची पडताळणी. नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी एनआयए एटीएस सोबतच सीबीआयकडून देखील चौकशीची शक्यता. एसआयटी प्रकरणाची महत्वाची माहिती 3ही तपास यंत्रणांना कळवली. लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता. नाशिकमध्ये आरोपी रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा उघड. सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करत फसवणूक. नोकरीचा आमिष दाखवत 9 तरुणींना गंडा. नांदेडसह परभणी आणि हिंगोलीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. 4.7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. हिंगोली जिल्ह्यातील पांगरा भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी. प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं प्रकाशित स्मरणिकेत शरद पवारांचं भाष्य. वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्याचा शरद पवारांचा प्रयत्न. भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंची टीका. भोसलेंकडनं पवारांचा मौलाना असा उल्लेख. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उद्यापासून प्रचाराला सुरुवात करणार. प्रचाराचं कोणतंही आमंत्रण आलेलं नाही. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी पक्षाची भूमिका होती. सुप्रिया सुळेंकडनं स्पष्ट. महात्मा ज्योतिबा फुलेंची आज 200वी जयंती. संसद भवन परिसरात राष्ट्रपतींसह पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींकडनं फुलेंच्या स्मृतीस अभिवादन. अभिवादनानंतर मोदी आणि राहुल गांधींमध्ये संवाद. दिल्लीमध्ये आज आणि उद्या प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचं पहिलं मराठी साहित्य संमेलन. महाराणी छत्रपती ताराराणी यांच्या 251व्या जयंती वर्षानिमित्तानं सोहळ्याचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार. नासाचं आर्टिमिस 2 मिशन यशस्वी. चंद्राच्या कक्षेत गेलेले नासाचे 4 अंतराळवीर पृथ्वीवरती सुरक्षित परतले. पॅसिफिक महासागरात ओरियन कॅप्सूल यशस्वीरित्या उतरलं. भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीमध्ये मोठं यश. वायुदलाच्या मदतीनं इस्रोची गगनयान मिशनची दुसरी क्रू मॉड्यूल चाचणी यशस्वी. 2027 मध्ये 4 पायलट्स अंतराळात जाणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.